त्याच्यासाठी तिथे बसलेले आहे ना. तर आता आपण त्या पार्टला सुरू करू. तुमच्या लाईफमध्ये कोणाच्याही लाईफमध्ये, माझा असो, जायलेसरचा असो, कोणाचाही असो, तो जो उद्देश तो नाही आहे. म्हणजे तुम्हाला करिअरबद्दल हे आपण जागृत असा नसा, त्याच्यातले 50% मुलं जागरूक नसेलच, ते बाबांना पाठवलं म्हणून आलेले आहेत, असं पण होऊ शकते. पण काही मुलं असं आहे की ज्याला पहिलेपासून ठरलं आहे की मला काय करायचं आहे ना. तर दुसरं आहे की आपण करिअर तुम्ही जे शिकून राहिले कशासाठी शिकून परिसरामध्ये त्यांनी स्वतःचा बिझनेस सेटअप केलेला आहे ना. किंवा कोणाला नोकरीची मॅक्झिमम तुमच्यापैकी जेवढे बसलेले आहे तेवढ्यापेक्षा 95% मुलं जॉबच्याच मागे राहतील, बरोबर. आणि हेच तुमचं महत्त्वाचा तुमच्या लाईफमधला हा पॉईंट आहे की जेवढे जण बसलेले असतील तेवढ्यापैकी किती जणांनी असं ठरवलं आहे की मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, किंवा मला हे दोन्ही नाही बनायचं आहे, तिसरं काहीतरी बनायचं आहे. सो तुम्हाला तिच्यातले काही ऑप्शन्स माहीत आहे का, की माहीतच नाही काही, की आपल्याला फक्त दोनच ऑप्शन माहीत आहे, मेडिकल आणि इंजिनिअरिंग. त्याच्यापेक्षा खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही आता 2 दिवस पहिले पाहिलं असेल की IAS लिस्ट लागलेली आहे, बरोबर आहे. UPSC MPSCचे ज्या पोस्ट असतात त्या सगळे लागलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर तुमचं करिअर चूज जे करायचं आहे गोल, आणि त्या वेळेनं ते डिप्रेशन करतात. आपला प्रॉब्लेम काय आहे आपल्या रिजनमध्ये की आपण आपला 10वीचा रिझल्ट लागल्यावर विचार करतो सायन्स घेऊ का आर्ट घेऊ, आणि मग 10वीचा रिझल्ट लागल्यावर 11वीला ॲडमिशन घेतो. मग तिथं ठरवलं की आपल्याला मग घेऊन पाहू, सायन्सचं घेऊन पाहू, जनरल सायन्स घेऊन पाहू, मग जमलं तर मेडिकलला जाऊ, नाही तर इंजिनिअरिंगला जाऊ. असं आपलं हे राहतं. आपलं असं फिक्स नाही राहत. तुमच्यापैकी किती जण आहे की ज्याचं फिक्स आहे की मला हे करायचं आहे, हातवर करा बरं, किंवा मला मेडिकलला जायचं आहे आणि मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, नाही तर मला दुसरं काहीतरी फील करायचं. अशी किती जण फिक्स आहे तुमच्यापैकी. मी काही प्रश्न विचारत पुढचा करून बनतो कसा बनतो असं नाही विचारणार. ऍटलिस्ट तुमचं ते फिक्स आहे टीचरच बनायचं आहे, दुसरं काहीच नाही बनायचं बनलो है ना. मी पहिले ठरवलं होतं, मला लहानपणीपासूनच ठरवलं की मला टीचरच बनायचं आहे, दुसरं काहीच नाही बनायचं. ते माझ्या डोक्यात पहिलेच पासून होतं. म्हणून जसं तुमच्या डोक्यात काही आहे का किंवा तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, मला इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि इंजिनियरच बनायचं आहे, बस मेडिकलला जाऊन मला डॉक्टरच बनायचं आहे, डॉक्टर कोणताही बनतो. असं कोण आहे किंवा ज्याचा गोल फिक्स आहे का काही हात वर करा. येते नाही, लय मोठा प्रश्न आहे बरं. जर तुम्ही तुमचा गोलच फिक्स नाही तर मग कसं करणार तुमचं है ना. तुमच्यापैकी मला वाटेल ठीक आहे, ओके आता बोलू नका. तुमचा गोलच फिक्स नाही तर आता तिथून काही फायदा नाही. आपला विषय त्याच्यातले तुम्ही असं काय तुमच्या मनात ठरवलं की बा मला हे बनायचं आहे ना. तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांच्या डोक्यात 2 एक्झाम आहे सध्या, नीट आणि CET. त्याच्या व्यतिरिक्त काही एंट्रन्स एक्झाम असतात जे तुम्हाला हा बेस तिथे कामी पडू शकते. तुम्ही त्या पद्धतीनं करिअर तुमचं चूज करू शकता. आपला माइंडसेट फक्त 2 अँगलवर चालला आहे सध्या आपल्या इकडे, आणि तो 2 अँगल संपले की तिसरा अँगल तुमचा तयार राहते कुठंतरी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेण्यासाठी, बरोबर आहे. आपल्याला आपण फक्त दुसऱ्याच्या नावानं कल्ला करत राहतो की मला हे भेटून जर आलं, मला ते कोर्स नाही आहे, मग त्याला स्कोप नाही आहे. स्कोप सगळ्यालाच आहे, स्कोप सगळ्या विषयाला आहे. तुम्ही किती चांगलं पडता याच्यावर ते डिपेंड आहे. तर महत्त्वाचा भाग आहे की तुम्हाला जेणेकरून तुम्ही काहीतरी चूज